हाची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. खरं त्या भगवंताचा विसर न होण्यासाठी अनेक भक्त आपल्या विठ्ठलाची पूजा करत असतात, अर्चा करत असतात. पण एक अनोखा भक्त आहे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत. खरं तर त्या भाविकांची जी पालखी चालवत येतात त्यांची सेवा करताना आपल्याला दिसत आहेत. निळोबा काकाची असल किंवा निवृत्तीनाथ मराठवाडा आणि खानदेश भागात येणाऱ्या सर्व पालख्यांच्या भाविकांची ती सेवा करताना दिसत आहेत. खासदार साहेब, हे आपण जी सेवा करता काय संकल्पना आहे आपली? सगळ्यात महत्वाचं संकल्पना काय नाही यापेक्षा पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला येणारा प्रत्येक भाविक भक्त हा भोळा बाबडा शेतकरी असतो आणि त्याची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझं तर काय वाक्य आहे, तुम्ही माणसात देव शोधा, तुम्हाला निश्चित मंदिरात गेल्यानंतर मूर्तीरूपी देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही या वारीत जाणाऱ्या प्रत्येकातच पांडुरंग पाहतो, प्रत्येकातच रुक्माई पाहतो. त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा करतो. त्यामुळं मी कोण आहे काय यापेक्षा मी एक वारकरी म्हणून सेवा करतो. आपलं मावळा ग्रुपच्या अन्नदानही चालू असतं, त्यांचा मान सन्मान केला जातो पालख्यांचा. कशा पद्धतीने तुम्ही हे सगळे सेवा आयोजित करताय? शेवट तुम्ही राजकारण करत असताना त्यापेक्षा सामाजिक कामाला महत्व दिलं पाहिजे. आम्ही या वारीचं अन्नछत्र करत असतो. त्याच बरोबरीने तुम्ही सांगितलं की आपला मावळा संघटनेच्या वतीने आम्ही महिन्याच्या प्रत्येक रविवारी एका एका किल्ल्यावर जायचं ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या आठवणी आहेत. छत्रपती शिवरायांचे गड किल्ले जे गडकोट उभे केलेत त्या गडकोटावर जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता संवर्धन वृक्षारोपण हे करायचं. शेवट छत्रपती शिवरायांचे विचार हे अखंड चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहिले पाहिजेत. यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. कारण आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन शुभ कार्य असो, सामाजिक कार्य असो किंवा राजकीय कार्याला सुरुवात करते. पण त्याच राजांनी जे गडकोट किल्ले उभे केले त्याला कुठंतरी आपलं दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण शेवट आपण एक टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे म्हणून आम्ही ती मोहीम महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी करत असतो. आपण या सर्व कार्यामध्ये सगळा कचराही उचलताना दिसलाय, स्वच्छताही राबवताना दिसलाय. शेवट एक कर्तव्य आहे ना. आता वेळेप्रसंगी मी कचरा पण उचलतो, वेळेप्रसंगी तिथं भट्टीवर सुद्धा आम्ही जर जास्त लोड आला ना भट्टीवर सुद्धा आम्ही वडेपाव तळायला पण बसतो. आम्ही काल तर दिवसभर चहा आम्हीच बनवला. हे शेवट हे आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे. शेवट आपण कोण आहे हे विसरलं पाहिजे. इथं आलो आपण वारकरी म्हणून आलं पाहिजे. कोण आमदार खासदार असे बहुत आहे और बहुत जाने वाले. त्यामुळे इथं वारकरी म्हणून सेवा करायचा आनंद वाटतो. आजी, कुठलं गाव तुमचं? आमचा जुन्नर तालुका. जुन्नर तालुका. खासदार साहेब आहेत, त्यांच्याकडनं तुमची सेवा झाली, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. पायी चालत आलाय तुम्ही? हा, पाय चालत आलोय. बघितलं की खासदार साहेबांनी स्वतः सेवा करताना आपल्याला दिसत आहेत. पालखी सोहळ्यातून जगदीश डांगे, LS मराठी.